दया. कलकत्त्यामध्ये एकदा भयंकर दुष्काळ पडला. फक्त मनुष्यच नाही तर पशु पक्षी देखील पीडित होऊन मृत्युमुखी पडले. तेथील एक दुकानदार मोहनदास खूप श्रीमंत होते. ते अत्यंत दयाळू आणि कृष्ण भक्त होते. दुष्काळाने मरणाऱ्या लोकांना आणि पशुपक्ष्यांना बघून त्यांच्या हृदयात दयाभाव निर्माण झाला. त्यांनी आपल्या तिजोरीतून सर्व पैसे काढून त्यातून धान्य आणि चारा खरेदी करून लोकांना आणि पशुपक्ष्यांना देण्यास त्यांच्या मुनीमला सांगितले. सेठजींचा आदेश ऐकून त्यांचा मुलगा मनोमन दुःखी झाला. ज्या पैशावर त्याचा अधिकार आहे त्या पैशाची आपले वडील उधळपट्टी करत आहेत असे त्याला वाटले. मुलाचा चेहरा बघून सेठजींनी त्याच्या मनातील गोष्ट ओळखली. त्यांनी मुलाला आपल्या जवळ बसवून समजावले की माझ्याजवळ पैसे असताना जर मी माझ्या डोळ्यासमोर भुकेने मरणाऱ्या लोकांना धान्य नाही दिले, त्यांना असेच मरू दिले तर मी परमेश्वराला तोंड कसे दाखवू शकेन? परमेश्वरानेच सर्व जीवांना निर्माण केले आहे. सर्व त्याची लेकरे आहेत. माझी सर्व संपत्ती देखील परमेश्वराचीच आहे. या धनसंपत्तीने त्यांचे जीव वाचवले तर माझे धन कमावणे सार्थक होईल. त्यांच्या या दयेच्या गुणाने शेकडो लोकांचे प्राण वाचले होते. प्रयोग 1. दयावान मनुष्य सहजपणे दुसऱ्याला आपलेसे बनवतो. 2. जीव जगात आणि उदित जगताच्या कृपेने आपले जीवन चालते. म्हणूनच कमजोर आणि असहाय्य लोकांप्रती दया दृष्टी ठेवणे आपले परम कर्तव्य आहे. 3. जो दुसऱ्याप्रती दयाभाव बाळगतो तोच ईश्वराच्या कृपेस पात्र ठरतो. Thank you.